दिया जाएगा। और बात ये की करना है की वक्फ संपत्ती कुणाची नाही, ती आमच्या बापाची आहे। शासनाने याच्यामध्ये हस्तक्षेप करू नये। अब इसके बाद में हमारे इंसाफ मिशन इंडिया के चीफ डायरेक्टर माननीय गोविंद कुमार जी चिंचोलीकर साहब बात करेंगे। एक बार थोड़ी सी घोषणा लगा दीजिए, उसके बाद चिंचोलीकर साहब खड़े रह के बात करेंगे। वक्फ संपत्ति मुसलमाना जी, अरे वक्फ संपत्ति मुसलमाना जी, अरे वापस लो, वापस लो, वक्फ संशोधन बिल वापस लो, वापस लो। या कार्यक्रमामध्ये आम्हाला ज्याने पाठिंबा दिलं इंसाफ इंडिया मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुमार चिंचोलीकर सर यांना सांगतो, याने आम्हाला येऊन दलित मुस्लिम इतिहास घडून आणलं। त्याला मी सांगतो की त्यांनी 2 मिनिटं आपले शब्द वक्फ बोर्ड बिल 12 या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्व मुस्लिम समाज बांधव, दलित बांधव, आदिवासी बांधव आणि ओबीसी बांधव यांचं मी मनापासून इंसाफ मिशन इंडियाच्या वतीनं स्वागत करतो। आजचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम केंद्र सरकारने दलित, आदिवासी, ओबीसी आणि मुस्लिमांच्या विरोधामध्ये घेतलेले जे निर्णय आहेत, जे यांच्यावर वाढते जे अन्याय अत्याचार आहेत आणि यांना जे बेदखल करण्याचं काम आहे त्याचा निषेध म्हणून आजच्या या धरणे आंदोलनाचा 1 दिवसाचा कार्यक्रम इंसाफ मिशन इंडिया आणि उलमा बोर्डच्या वतीने आयोजित केलेला आहे। मित्रों, जो हमसे टकरेगा वो मट्टी में मिल जाएगा, जो हमसे टकरेगा वो मट्टी में मिल जाएगा। या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल, ज्यावेळेस बाबरी मस्जिद पडली त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं। ज्यावेळेस बाबरी मस्जिद पडली त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं आणि बाबरी मस्जिद पडली तो दिवस 6 डिसेंबरचा होता, हे लक्षात घ्या। म्हणून मी त्या दिवशी सांगितलं होतं की ये जो काँग्रेस, सेना, बीजेपी, राष्ट्रवादीचे लोक आहेत हे सर्व एक आहेत, त्यांच्या अजेंड्यावर एक आहेत, हे आपले होऊ शकत नाहीत, हे लक्षात घ्या। हे हिंदुत्वाच्या अजेंड्यावर एक आहेत। मागच्या वेळेस महाविकास आघाडीच्या वेळेस या ठिकाणी आपल्याला पर्याय नव्हता, नाही तर एकाही मुसलमानांनी आतापर्यंत कोणत्या शिवसेनेला मतदान केलेलं मी अजून पाहिलेलं नव्हतं, परंतु आमच्या सगळ्यांचा विलाज नव्हता म्हणून आम्ही महाविकास आघाडीला म्हणून मशालला मतदान केलं आणि मशालचा खासदार या ठिकाणी आम्ही निवडून दिलेला आहे। मला अपेक्षा होती की या ठिकाणी आमच्या जिल्ह्याचे खासदार या ठिकाणी यायला पाहिजे होते, त्यांनी आमचं समर्थन करायला पाहिजे होतं आणि ते आले नाहीत। या ठिकाणी हे दिसून येतं की जे आमच्या तिळी किती आहेत, हे सर्व आमच्या विरोधात आहेत। मित्र, ही जी जमीन आहे, वक्फ बोर्डाची जी जमीन आहे, ही जमीन संशोधन बिल जे पारित झालेलं आहे हे एक आपल्या विरुद्ध घृणित षडयंत्र आहे, हे विसरू नका। आपल्या विरोधामधलं घृणित एक षडयंत्र आहे आणि त्याचबरोबर अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करण्याचं सुद्धा एक षडयंत्र आहे। जातीमध्ये टकराव निर्माण करणे आणि त्यांचं आरक्षण संपवणे हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे। म्हणजे मुसलमान जरी जात्यात असतील तर दलित जात्यात आहेत आणि मुस्लिम हे सुपामध्ये आहेत, एकामागे त्यांचा नंबर आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये दलित आणि मुस्लिम त्याचबरोबर आदिवासी आणि ओबीसी यांनी एकत्र येऊन लढायचं आहे। आपण आपल्याच होऊ शकतो, आपल्या दुसरे कोणी होऊ शकत नाहीत। मित्र, या ठिकाणी जे बिल या शासनानं जे पाठबळ घातलेलं आहे त्यासाठी आता आपल्याला इतर साहेबांनी सांगितलेलं आहे की आपल्याला 1 कोटी लोकांनी या ठिकाणी विरोध करायचा आहे, 1 कोटी लोकांनी, आणि त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा धरणे आंदोलनाचा प्रोग्राम होणार आहे। या ठिकाणी आपण 36 जिल्ह्यामध्ये इंसाफ मिशन इंडिया आणि ऑल इंडिया उलमा बोर्डच्या वतीने आपण पूर्णपणे मान्य जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देणार आहोत। जे केंद्र सरकारने निर्णय घेतलेले आहेत ते पूर्णपणे निर्णय त्यांनी मागे घ्यावे, अन्यथा आम्ही संपूर्ण जगभर आंदोलन करू आणि पूर्ण महाराष्ट्रात आणि देशामध्ये आंदोलन करण्याचे आम्ही राहणार नाही। या ठिकाणी मी एकही सांगेल की जो या ठिकाणी आम्हाला आमची ही जी लढाई कुठल्या व्यक्तीच्या आणि जातीच्या विरोधामध्ये नाही आहे, कुठल्या धर्माच्या आणि पक्ष संघटनेच्या विरोधामध्ये नाही आहे। आमची लढाई ही माणुसकीसाठीची आहे, आमची लढाई ही मानवतेसाठीची आहे,
आमची लढाई माणूस म्हणून जगण्यासाठीच आहे. जर आमच्या कोणी ताटामध्ये कोणी मातीचोर घालण्याचं काम करत असेल तर त्याला माहित आहे की आम्ही उठपाटे ढोर चिरणारे माणसं आहोत. अजूनही आम्हाला राहण्यासारख्या माणसाने घरात घुसून आणि मशीनमध्ये घुसून जे मारण्याची धमकी दिलेली आहे. मला वाटतं तो ह्याच्यासारखा तो अज्ञानी माणूस आहे. तेवढं काय त्याचं मनावर घेण्यासारखं नाही. त्याचं कारण असं आहे की तो निवड येण्या असल्यासारखा माणूस आहे. त्याला माहित नाही की आम्ही कोण माणसं आहोत. अरे आम्ही या देशाचे दलित आणि मुस्लिम उरफाटे ढोर करणारे माणसं आहोत. आमच्या घरामध्ये आणि मस्जिदीमध्ये येण्याची हिंमत तोच करेल की जो आमच्यापेक्षा वरचढ आहे. या ठिकाणी वागण्याची हिंमत लागते. आमच्या जर नाती लागायचं असेल तुम्हाला काय माहिती आहे आम्ही कोण माणसं आहोत तुम्हाला काय माहित आहे. तुम्ही आम्हाला ओळखलं का? अरे चांगल्या हिंमत आमच्या दलित वस्तीमध्ये आणि मुस्लिम विण्यामध्ये येण्याची नाही तर तुम्ही जर घराच्या बाहेर सुद्धा निघू शकत नाहीत आणि वेळ जर पडली तर तुम्ही आम्हाला चालेल पण करू शकत नाहीत. मित्र येणाऱ्या काळामध्ये आपला लढा हा माणुसकीचा असेल, माणूस म्हणून जगण्यासाठीचा असेल आणि म्हणून आम्ही या ऑल इंडिया उलमा बोर्डच्या सोबत पूर्ण देशभर आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहोत. शासनाचे जे निर्णय आहेत दलित आदिवासी आणि ओबीसी मुस्लिमांच्या विरोधामध्ये त्यांनी ते मागे घेतले पाहिजेत. अनुसूचित जाती वर्गीकरण याच्या संदर्भामध्ये सुद्धा शासनाने त्यांना भाग पडला की पूर्णपणे 136 खासदारांनी याच्या पंतप्रधानाला धारेवर धरला आणि म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी तो निर्णय मागे घेतला. परंतु दुर्दैव असं आहे की शिवसेना, बीजेपी, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये आमचा एकही खासदार नाही. आमचा एकही खासदार गरज नाही. त्यांना फक्त आमच्या मतदानाची गरज आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये यांना धडा शिकवण्यासाठी आपण सोबत राहिलो पाहिजे, आपण सोबत असलो पाहिजे. मी संपूर्ण देशामध्ये तुमच्या सोबत आहे लक्षात घ्या. आपली ताकद काय साधी नाही. संपूर्ण देशामध्ये आपलं आंदोलन आपण उभं करण्याचं काम करू आणि या ठिकाणी एकच आश्वासन देतो. 2 महिने काय घोषणा देतो. मी म्हणेन वापस घ्या. तुम्ही म्हणा संशोधन बिल वापस घ्या. वापस लो. जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची, कसे नाही घेतल्याशिवाय राहत नाही. जय हिंद, जय भीम.